नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तुम्ही भारतीय आहात, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजनांचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे, तर 7 कार्ड तुम्हाला असे सांगणार आहे जे तुम्हाला वेगवेगळ्या गव्हर्नमेंट योजनांचे फायदे देणार आहे। जसं की पेन्शन स्कीम झाले किंवा वेगवेगळे कामगार आहेत त्यांना दर महिन्याला पैसे मिळतात, डायरेक्ट डीबीटी द्वारे डायरेक्ट पैसे जमा होतात। तुम्ही विद्यार्थी आहे, हेल्थ साठी असे भरपूर सारे कार्ड आहे आणि अनेक जणांना त्याबद्दल माहिती नाही आहे। 1-2 कार्ड बद्दलच माहिती आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर हे 7 कार्ड तुम्ही नक्की काढणार आहात, कारण की भरपूर सारे फायदे आहे। कारण की बघा, गव्हर्नमेंट जे झालं वेगवेगळ्या योजना आणत असते, पण अनेक जणांना त्या योजनेबद्दल माहित नसतं आणि त्याचा फायदा आपल्याला घेता येत नाही आणि जेव्हा गरज पडते तेव्हा ते कार्ड काढायला गेलं तेव्हा ते मिळत नाही। त्यामुळे आता जर तुम्ही काढून ठेवताय तर नक्की तुम्हाला फायदा होणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेल मध्ये समजून सांगतोय, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणतोय, त्यामुळे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं कार्ड, तुम्ही जर शेतकरी असाल तर नक्की तुमच्याकडे हे असलं पाहिजे। पहिलं कार्ड आहे किसान कार्ड, ज्यामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळे बेनिफिट दिले जातात। जसं की किसान कार्ड हे प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी डिझाईन केले गेले आहे। ते सरकारी लाभ मिळवण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे। हे कार्ड शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी डायरेक्ट जोडलेले असतात, त्यामुळे जे पैसे तुम्हाला मिळतात ते डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे। जसं की तुम्ही बघू शकता, हे कार्ड शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी जोडले असल्यामुळे ज्या जमिनीच्या नोंदणी आहे, तुमची जमीन किती आहे, काय, ती सगळी माहिती तिथे असते। पीक माहिती झालं, इतर संबंधित डिटेल्स तुम्ही त्या कार्डवर बघू शकताय, सगळे तिथे साठवलेले असतात। फायदे काय आहेत तर या किसान क्रेडिट कार्डमुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेसारख्या ज्या गव्हर्नमेंट योजना आहे याचा तुम्हाला लाभ मिळतो। डायरेक्ट बँक खात्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी आहे त्यांना कर्ज घ्यायचं आहे त्यासाठी देखील या कार्डचा वापर करू शकताय। आणि अजून एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे पिकाचं काही नुकसान झालं तर शेतकरी या कार्डद्वारे सरकारी नुकसान भरपाई मिळू शकताय। त्यामुळे महत्त्वाचं कार्ड आहे, जे पण शेतकरी मित्र तुमचे आहे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा। त्यानंतर दुसरं कार्ड आहे एबीसी कार्ड। जसं की तुम्ही ते बघू शकताय, एबीसी कार्ड हे शिक्षण मंत्रालय आहे त्यांनी सादर केलेलं आहे। ते सर्व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कार्ड आहे। म्हणजे तुम्ही विद्यार्थी असाल तुमच्या फॅमिलीमध्ये तर नक्की तुम्ही शेअर करा, कारण की तुम्ही ते बघू शकता, हे कार्ड शैक्षणिक कामगिरीचा मागावा घेण्यास मदत करते। म्हणजे 10वीत किती मार्क होते, 12वीत किती होते, समजा तुम्ही कॉलेजला गेलाय तर सगळा डाटा तुमचा त्या कार्डमध्ये स्टोअर राहतो आणि शिक्षणासंबंधित विविध फायदे तुम्ही या कार्डद्वारे घेऊ शकताय। जसं की विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासक्रम किंवा विद्यापीठांमध्ये नाव नोंदणी करतात तेव्हा त्यांना किती मार्क्स पडले ते नोंदवले जातात आणि याद्वारे तुम्हाला अंतिम निकाल असतो त्यामध्ये सुद्धा काही मार्क वाढवून मिळतात। त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे। प्लस तुम्हाला महाविद्यालय ट्रान्सफर करायचं आहे तर सगळे डिटेल्स त्या कार्डमध्ये असतात, शिक्षण मंत्रालयाद्वारे, त्यामुळे तुम्हाला ती प्रोसेस करणं अगदी सोपं जातं। त्यानंतर तिसरं आणि महत्त्वाचं कार्ड आहे श्रमिक कार्ड। या कार्डलाच अनेक जण ई श्रम कार्ड म्हणतात, पण ई श्रम कार्ड वेगळं आहे, श्रमिक कार्ड वेगळं आहे। याचे फायदे समजून घ्या। बघा, श्रमिक कार्ड वेगवेगळ्या उद्देशाने काम करतं, विशेषतः विविध कामगार क्षेत्रात जे गुंतलेले कामगार आहेत त्यांच्यासाठी फायदेशीर आहे। या कार्डद्वारे कामगारांना शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक मदत मिळू शकते। त्यामुळे जर तुम्ही पण अशा कामगारांमध्ये येतात तर नक्की तुम्ही हे कार्ड काढून घ्या, कारण की पुढे जाऊन शिक्षण करायचं आहे किंवा लग्न करायचं आहे त्यासाठी आर्थिक मदत तुम्हाला पाहिजे आहे, तर या कार्डचे तुम्हाला फायदा होणार आहे। आणि अजून महत्त्वाचं म्हणजे या कार्डद्वारे आयुष्यमान भारत जी योजना आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रवेश दिला जातो, त्यामुळे वेगवेगळे जे उपचार आहेत ते घेण्यास तुम्हाला मदत मिळते। त्यानंतर चौथं आणि महत्त्वाचं आभा म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट किंवा कार्ड। हे कार्ड इतकं फायदेशीर आहे कारण की आयुष्यमान भारत हे डिजिटल मिशनचा एक भाग आहे आणि त्या उद्देशाने जे पण आरोग्य नोंदणी आहे ते डिजिटल पद्धतीने केली जाते। म्हणजे तुम्ही या योजनेचं समजा हे कार्ड काढलं, एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं, मग 2019 ला तुम्ही ते ऍडमिट झाले होते तेव्हा हे उपचार करण्यात आले होते, 2022 मध्ये हे करण्यात आले होते, तर सगळे डिटेल्स तिथे असतो। त्यामुळे कुठलेही डिटेल्स, समजा तुम्ही एखादी फाईल हरून गेली, एखाद्या एक्सरे हरून गेल्या तर त्या डिटेल्स सुद्धा इथे असतात। त्यानंतर हे कार्ड जे आहे सर्व नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण आहे। मग तुम्ही कुठेही आहात, शहरातले आहात, खेड्यातले आहात, सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे।
कारण की आरोग्य नोंदणी सगळ्या डिजिटल पद्धतीने संग्रहित होता आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे रुग्णांना भौतिक कागदपत्रे सांभाळण्याची गरज नाही आहे, कारण की डिजिटल माहिती इथे गोळा झालेली आहे. त्यामुळे कुठल्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही अर्जंट भरती होत आहे, तुमच्याकडे ती फाईल नाही आहे, तर या कार्डद्वारे सगळे तुम्ही ऍक्सेस घेऊ शकताय. तुमची हिस्ट्री काय, मागे कुठले कुठले ऑपरेशन झाले ते सगळे इथे दिसतं. त्यानंतर पाचवा आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड. आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड हे व्यापक आरोग्य कव्हरेज देण्यासाठी प्रसिद्ध आहे, कारण की हे कार्ड सरकारी खाजगी रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण की अनेक जणांकडे काय हेल्थ इन्शुरन्स नाही आहे, लाईफ कव्हर नाही आहे. मग अशा वेळेस काय होतं, समजा एखादा आजार डिटेक्ट झाला, कॅन्सर वगैरे सारखा आजार डिटेक्ट झाला किंवा कुठलाही आजार डिटेक्ट झाला, जेव्हा हॉस्पिटलमध्ये आपण ऍडमिट होतो तो 1.5 लाख 2 लाख 5 लाख असे भरपूर सारा खर्च होतो. अनेकांना त्यांची शेती गहाण ठेवावी लागते, अनेकांची सेव्हिंग सगळं संपून जाते. पण हे जर कार्ड तुमच्याकडे आहे तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे आहे तिथे तर उपचार मिळतोच, पण भरपूर सारे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे जे यांच्यासोबत टायप आहे, तिथे सुद्धा तुम्हाला उपचार घेता येतात. ओके, जसं की ते बघा विनामूल्य उपचार, जसं की खर्च, रुग्णालयाची बिले, त्यानंतर अगदी तुम्हाला मेडिसिन वगैरे, आणि तुम्ही हॉस्पिटलमधनं जेव्हा तुम्हाला डिस्चार्ज दिला जातो तेव्हा जाण्या येण्याचा जो खर्च आहे जसं की 50 रुपये 100 रुपये ते सुद्धा तुम्हाला दिले जातात. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे आता आपण हेल्थ इन्शुरन्स काढायला गेलो, आधी जर तुम्हाला कुठला आजार असेल तर हेल्थ इन्शुरन्स मिळायला अडचण होते, पण हे कार्ड तसं नाही. रुग्णांना पूर्ण अस्तित्वात असलेल्या परिस्थितीत देखील हे कार्ड मिळू शकते, उपचार मिळतो आणि व्यापक आरोग्य विमाचा एक ऑप्शन आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नाहीये तर हे कार्ड काढून घ्या, अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ आठवेल आणि तुम्ही समजेल यस मी हे कार्ड काढलं होतं आणि आता मला कामाला आलेलं आहे. त्यामुळे अत्यंत गरजेचं आहे. बाकीचे कार्ड नाही काढले तरी चालेल, पण हे कार्ड नक्की काढा. त्यानंतर पुढचं कार्ड आहे ई श्रम कार्ड. हे पण खूप गरजेचं आहे. जसं की हे कार्ड जे असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांच्यासाठी डिझाईन केलेलं आहे. मग वेगवेगळ्या सरकारी योजनांमध्ये त्यांना या कार्डद्वारे फायदा मिळतो. ओके, तसेच रोजगार लक्ष्य म्हणजे ज्यांनी इथे नोंदणी केलेली आहे त्यांचा डेटा सेव्ह असतो. मग पेन्शन योजना झाल्या, नोकरीच्या वेगवेगळ्या संधी झाल्या, त्यांना उपलब्ध करून दिले जाते. प्लस त्यांना आर्थिक सहाय्य दिले जातं, जसं की दरमहा 3,000 रुपयांपर्यंत तुम्ही निवृत्ती वेतन सुद्धा घेऊ शकताय. त्यामुळे तुम्ही जर असंघटित कामगार आहात तर तुमच्यासाठी रिटायरमेंट नंतर तुम्हाला पैसे पाहिजे असेल, निवृत्ती वेतन पाहिजे असेल तर कार्ड काढून घ्या. 3,000 रुपये भलेही कमी असेल, पण गोळ्या औषधांचा खर्च वगैरे झाला किंवा इतर खर्च झाला त्यासाठी तुम्हाला हेल्प होते. आणि पुढचं जे कार्ड आहे ते तुम्ही बघू शकता, श्रमयोगी मानधन कार्ड. आता नेमकं हे कार्ड कशासाठी आहे तर 18 ते 40 वयोगटातील जे कामगार आहेत त्यांना पेन्शन देण्यासाठी व त्यांच्या नंतरच्या आयुष्यात आर्थिक सहाय्य देण्यासाठी हे केलेलं आहे. मग पेन्शनची योजना आहे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कार्ड धारकांना 3,000 रुपये मासिक पेन्शन मिळू शकते. म्हणजे आता आपण काम करतोय तर आपण रोजचे खर्च आपण काढू शकतोय, पण जेव्हा आपले हातपाय चालणार नाही किंवा आपण निवृत्त झालो तेव्हा काय, तर तेव्हा आपल्याला ऍटलीस्ट 3,000 रुपयांची मदत इथे मिळते, पेन्शन मिळते. त्यामुळे तुम्ही हे कार्ड काढलं पाहिजे. ही 7 महत्त्वपूर्ण कार्ड आहे जी प्रत्येक भारतीयाकडे असले पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशीच माहिती पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.